मुंबई नाशिक महामार्गावर एलपीजी गॅस वाहून नेणाऱ्या टँकरला गळती लागल्याची घटना घडली आहे। गळती लागल्यामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्या। आपण हे दृश्य पाहतोय। मुंबई नाशिक महामार्गावर एलपीजी गॅस वाहून नेणाऱ्या टँकरला गळती लागलेली आहे। ही गळती लागल्यामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे। सुरक्षेच्या कारणामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी फैयाज शेख यांच्याकडून। फैयाज, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणारा एलपीजी गॅस टँकर हा भिवंडी तालुक्यातील वडपे गावाजवळ आल्यानंतर त्या गळती निर्माण झाली आहे। त्या गॅस टँकरला मुंबई नाशिक महामार्गाच्या बाजूला उभा केलेला असून मुंबईवरून नाशिककडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे आणि ही वाहतूक एकेरी मार्गाने चालवण्यात येत आहे। घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत। अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण पर्यायी व्यवस्था केली जात आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।